एक गावे आम्ही विठोबाचे नाम, अनेकापे काम नाही आता, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा, लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष, सेवू ब्रह्मरस आवडीने, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा, तुका म्हणे महापातकी पतित, ऐशी यांचे हित हेळा मात्रे, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा, पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संताचिया पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका श्री गुरुं विठ्ठलानंदं परात्परं जगत्प्रभुं, त्रैलोक्यव्यापकं देवं शुद्धमत्यंत निर्मलं, ध्याये श्री विठ्ठलाख्यं समपदकमलं, पद्मपत्रायताक्षं गंभीर स्निग्धहासं, कटिनिहितकरन्नीलमेघावभासं, विद्युद्वासो वसानं मणिमयमुकुटं, कुण्डलोद्भासिगण्डं, मायूरस्रग्विभूषाभयवरसहितं, कौस्तुभोद्भासितांगं, महानामधारक संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय परमात्मा श्री विठ्ठल समचरणी आणि संत चरण कमळी माथा टेकून नमन करतात. पहिला नमस्कार पांडुरंगाला. तो हा देवाधिदेव बरवा, पांडुरंग सदा शिवाचा निज ठेवा, बाप रखुमा देवी वरू 25वा, 24 मूर्ती वेगळा. संध्येमध्ये देवाची 24 नाव आहेत. विठ्ठल हे नाव 25व आहे. बाप रखुमा देवी वरू 25वा, 24 मूर्ती वेगळा. दुसरा नमस्कार संतांना केला. दुसरे चरणा संतांची विश्वमालकाला पहिला नमस्कार आणि संतांना त्या परमात्म्याचं दर्शन घडवून देणाऱ्या, त्या परमात्म्याचं ज्ञान करून देणाऱ्या, त्या परमात्म्याच्या भजन मार्गाला लावणाऱ्या संत महात्म्यांचं, त्या परमात्म्याकडे जाण्याचा मार्ग रस्ता दाखवणाऱ्या संत महात्म्याला दुसरे चरणा संतांची. त्यांची कृपा झाल्यानंतर त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका. तुका दास आहे म्हणले तुकोबार आहे. असं आहे. दोनच अभंग पाठ झाले की आपण आपल्याला स्वतःला काय काय समजतो ते आमचं आम्हालाच माहिती असतं. आणि ज्यांचा गाथा मालकीचा आहे ते स्वतःला दास म्हणतात. दास तुका. बाबाजी सद्गुरू आहेत माझे आणि मी त्या बाबाजी सद्गुरूचा दास आहे. तुका दास आहे. खरं तर देहूकाराला मालक म्हणतात, फडकरी आहेत ते. तुकोबाराची परंपरा चालवतात. त्याच परंपरेतले तुकोबारा स्वतःला दास म्हणून घेतात. माझ्याही नावात दास आहे, ते एक बरंच आहे.
कृष्णदास. रेकॉर्डला कृष्णराव आहे, पण ते इथं बरं दिसत नाही, आम्ही दास करून टाकले त्याला. हाजरीवर कृष्णराव आहे. ते आम्हाला पहिलीला कुलकर्णी मॅडम होत्या, त्या म्हणायच्या मी तुला कृष्णदासच म्हणणार आहे. म्हणा तर म्हणा, कामाला आलं ते. त्या कृष्णदास म्हणायच्या, त्याच्यामुळे ते कृष्णदास पडलं. असं आहे. जिथं तुकोबाऱ्या दास म्हणून घेतात तिथं आपल्याला दासाचा दास म्हणून घ्यावा लागला. संत दासाच्या मग दास करी त्यांचा, संत दासाच्या दासाचा मग होत कल्पवरी, सुखे गर्भवास हरी. सगळ्या जगाला सांगितलं तुकोबाराने. सद्गुरू बाबाजी चैतन्य मी तुका दास आहे. परंपरेतला सद्गुरू, वैकुंठवासी, नामधारक, कट्टर वारकरी, महान वैष्णव, निष्ठावंत वारकरी, दादासाहेबांच्या परंपरेतले हे गाव आहे खोपे गाव. आज 5वा किंवा 6वा दिवस असेल. 5वा दिवस आहे. हा अभंग कुणी घेतला होता का नाही माहित नाही, मी विचारले नाही. असं आहे, 2-3 अभंग घेऊन डोक्यात घेऊन आलो होतो आणि हे अभंग इथं आला. म्हणलं आज बुधवार आहे. असं आहे, विठ्ठलाचा वार समजतो आपण. वारकरी बुधवारी पंढरी सोडत नाहीत. पंढरपुरातून वारकरी निघत नाहीत बुधवारी, कारण माहेरातून लेकीनं निघून लागतंय. पांडुरंगाची लेकच आहे आपण, लाडकी लेक मी, आपण संताची लेक आहे. भले आपलं नाक टोचलं नाही, भले आपल्या हातात बांगडी नाही, भले आपण साडीसारखं वस्त्र नेसत नाही, पण तरी आपण पंढरीला माहेर म्हणतो. असं आहे. त्या माहेरात आज वैकुंठवासी सद्गुरू गंगो काका साहेबांचं पुण्यस्मरण आहे. आज कार्तिक शुद्ध पंचमी हा दिवस काकासाहेबांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे, की ज्या महात्म्याचा हस्तलिखित गाथा उपलब्ध आहे. असं आहे, आम्हाला छापून मिळाले तरी वाचायला वेळ नाही. टाइम इज मनी. आज महात्म्याचं पुण्यस्मरण, ज्या परंपरेत दादासाहेबांनी परमार्थ केलेला आहे, त्या परंपरेशी संबंधित हा उत्सव तिथे मठात फडावर पण चालू असतो. पंढरीमध्ये नवमीची दिंडी उत्सव असतोच. कार्तिक शुद्ध वारी लगेच सुरू होतेच, दशमीपासून वारी सुरूच आहे. तसं तर ही वारी अष्टमीपासूनच सुरू असते. 2 वाऱ्या अष्टमीपासून सुरू होतात, आषाढी आणि कार्तिकी. आणि ह्या 2 वारीचा पौर्णिमेला काल असतो. 2च वारीचा पौर्णिमेचा काल आहे पंढरीचा. आणि बाकी सगळ्या वारीला, शुद्ध वारीला क्षीरापती असते. द्वादशी क्षीरापती घेतली की त्रयोदशीला वारकरी गावाकडे येतात. पण आषाढी निकट आला कार्तिकीचा हाट, या 2 वारीचा पौर्णिमेचा काला घेऊन वारकरी परत येतात. म्हणजे अष्टमी जाण्यासाठी, तसं तर पायी जाण्यासाठी खूप कालावधी लागायचा पूर्वी. आता यात्रा स्पेशल वगैरे गाड्या, आपला काय थोडा थाट आहे का? कष्ट नाहीत आता. शरीराला काही तप कमी झालं ह्या काळामध्ये. नामाची साधना होती दादासाहेबांची. दादासाहेबांनी स्वतःला नामधारक म्हणून घेतलेला आहे, बरं का. त्या नामसाधनेमध्ये एक गावे, गा म्हणत नाहीत तुकोबाराय, गावे म्हणतात. कर्तव्य सांगतात वारकऱ्याचं, भजन गायकाचं, नामधारकाचं. आणि का पे काम नाही आता, असा पाठ आहे गाथ्यामधला. तो बहुतेक तुमच्या सगळ्यांचा एकच पाठ आहे, कारण गाथा वाचणाऱ्यांचा पाठ एकच असतो जवळपास. देवडीकरांच्या प्रतीनुसार आपण तो पाठ घेतो. आणि का पे, पे असं आहे, काम नाही आता. आतापर्यंत असं होतं, पण आता नाही. हां, परमार्थ नाही कळल्यावर माणूस पळतो, धावपळ करतो, इकडं तिकडं, तिकडं इकडं. संतांनी एक रस्ता सुरू केला, मोडून या वाटा. वाटा मोडल्या. वाट मोडणं एवढं सोपं नसतं. इथे तर वाटा मोडल्या म्हणतात. वाट म्हणजे एक वाट गृहीत धरता येते. वाटा म्हणजे अनेक अनेक वाटा मोडल्या, म्हणून तर त्रास झाला की. म्हणून तर मंबाजीनं काठीनं मारलं. लक्षात ठेवा. का? वाटा मोडायला निघालेल्या महात्म्याला कोण जमू द्यायचंय? नाही जमू. नाम मार्ग सुरू केला संत महात्म्याने.
सूक्ष्म वाटा मोडल्या, सूक्ष्म दुस्तर वाटा मोडल्या. वाटा मोडल्यावर पुढची वाट काय मग? पुढे कसं चालायचं, कुठून चालायचं, कसं जायचं? केला राज्यभार, राजमार्ग तयार केला, भजन मार्ग. कलियुगामध्ये कुठली साधना करायची नाही, सांगेन मी पुढे वेळ मिळेल तसं त्या पद्धतीने. आमचं आपलं असंच कीर्तन आहे, शेवटपर्यंत या देहात प्राण आहे तोपर्यंत वारकऱ्याच्या नियमाप्रमाणेच कीर्तन करायचं असं आहे. पटका बांधतानाच आम्हाला सांगितलेलं आहे, गाथा वाचल्याशिवाय अभंग घ्यायचा नाही, एकही अक्षर बदल करायचा नाही. कारण तुकोबारा म्हणतात, नोहे माझी वाणी पदरीची. तुकोबारासारख्या महात्म्याने म्हणलेलं आहे की माझ्या पदरचं नाही, आपण कशाला घालायचं आपल्या पदरचं. संतांचं जे आहे ते जशास तसं समाजाच्या समोर ठेवायचं. कोणी स्वीकारेल, कोणी म्हणतात वा ह्यांचं लय जुनं असतंय, कुठलं सांगतंय की म्हणतात मला तर नको. किती अवघड आहे आता बघा. ज्याने वाचनच केलं नाही, श्रवणच घडलं नाही, ते म्हणतात कुठलाही कवाचंही सांगते म्हणतात. आता काय एक ताप आहे का? चालू द्या, तसंही चालायचं. झाडू संताचे, कचरा टाकणारे कचरा घेऊन उभेच आहेत. आपण रस्ते झाडायचे, टाकू दे किती कचरा. झाडू संताचे मार्ग, हा रस्ता झाडायचा, हा रस्ता मलिन होऊ द्यायचा नाही. या रस्त्यावर कचरा टाकणारे टाकतील, आपण कचरा वेचू, कचरा कुंड्या बसवू जागी, त्याच्यात भरू आपण तो कचरा. हा रस्ता निर्मळ करायचा आहे. या वाटेने जात असताना, या राजमार्गाने जात असताना चालू झाला हा रस्ता, मग भजन सुरू झालं. लावूनी मृदंग लावला. एक लावल्यावर कुठून लावायचा, कुणीकडून, दोन लावल्यावर मग लावायचे किती मृदंग, अशा पद्धतीने. मृदंग लावण्याचं सुद्धा शास्त्र आहे बरं का. भजन सुरू झालं नाही का हो? नाही म्हणले लावायला बी चालू आहे, म्हणजे भांडणं नाही, म्हणजे मृदंग लावल्या जातो म्हणून लावूनी अगोदर मृदंग लावला म्हणले. श्रुती विना लावला. टाळ ते नगरलाच लावून देतात, टाळ बरोबर. टाळ लावायचं काम नाही, एकदा लावून आणले असं आहे. भांगल्यावरच मग टाळ वेगळ्या स्वरात जातो, नाहीतर तोपर्यंत टाळ बरोबर. बऱ्याच गावचे टाळ फुटले, भंगले. काही जण खाली एक ठेवून वरी आपटीत येत असं. हा बरं, 1200ला जोड आहे, 1500ला जोड आहे, फुकट मिळत नाही. ते वाटूला नव्हते तिथं, रस्त्यावर घेऊन जा म्हणून वाटप करू लागलं नव्हते कडे. टाळ वाजविण्याची पद्धत आहे. डावखुरा माणूस असला तरच त्याला डाव्या हाताने वाजवावं लागत असेल, पण उजव्या हाताने टाळ वाजवावा लागतो. असा टाळ वाजविण्याचं शास्त्र आहे. दादासाहेबाच्या परंपरेत जर वळीचा टाळकरी मागं पुढे झाला तर टाळ काढून घेत होते दादासाहेबांच्या काळामध्ये. आता नाही तसं, आता टाळकरीच यायला तयार नाहीत. 5-7 गावची मिळून एवढे असं आहे. दादासाहेबाच्या फळावर एक वैशिष्ट्य असतं, श्रोते कमी पण टाळकरी जास्त असतात. म्हणजे भजन करायला सन्मान दिला जातो, त्यांना आमंत्रित केलं जातं, पत्रिका पोच केली जाते, फोन केलं जातं, या म्हणून सांगितलं जातं. काही गावच्या पत्रिकेवर लिहिलेलं असतं, टमटम घेऊन या, भाडं दिलं जाईल. फार सोपं, मागायचं कामच नाही, देत असाल तुम्ही तर. एवढी व्यवस्था झाली, सोपं झालं. सोपं. दादासाहेबाला रेल्वेनं यावं लागायचं आणि बैलगाडीतून फिरावं लागायचं. ह्या भागात जुन्या काळामध्ये घोड्यावर फिरावं लागायचं. सोपं नव्हतं, वाहनाचीच व्यवस्था नव्हती. मांजरा नदीच्या काठचे गावन, पावसाळ्यातले नियम, इतकं सोपं नव्हतं हे सगळं. असं चिखला पाण्यात इकडं किती 700 गाव आहेत दादासाहेबाच्या परंपरेचे. किती 700 गावं सांभाळायचे. 700 गावाचं प्रेम टिकवून ठेवायचं, त्यांनी सन्मान द्यायचा, हे सोपं नाही. घरातल्या घरात प्रेम मिळणं गेलं ह्या काळामध्ये. कपाळावर आट्या पडल्या आहेत, घरच्याच माणसाकडे बघून, घरच्याच माणसाकडे बघून आपलं बाम लावायले डोक्याला. घरचेच नकोशे झाले. 700 गाव सांभाळायचे म्हणजे एवढं प्रेम द्यावं लागतं. असं आहे. सेव ब्रह्मरस आवडीने, ब्रह्मरसाचं आवडीने सेवन करू म्हणतात. काय होतं हो ह्या विठ्ठलाच्या विठोबाच्या नामाचं गायन केल्यावर? तुका म्हणे महापातकी पतीत ऐशी यांचे हित हेळा मात्रे. महापाप्याचा उद्धार होतो.
महापाप्याच्या उद्धाराला जागाच नाही जगात कुठं, आणि ती सोय संतांनी करून दिलेली. आणखीन काय द्यावं जगाला? असं आम्हाला पैशाचं बंडल दिलं किती मोठं वाटतंय माणूस, आणि तुमच्या महापापाची जबाबदारी घेतली ना संतांनी. महापापातून बाजूला काढण्यासाठी साधन दिलं संतांनी आपल्याला. विठ्ठल नाम दिलं आपल्याला. विठ्ठल नाम घेणाऱ्याला ते विठ्ठल नाम, तो विठ्ठल जिथे उभा आहे तिथं जाऊन तो विठ्ठल पाहिला की हे महापाप जातात. काय महापाप आहेत त्याचं चिंतन पुढे आपण करू. विठ्ठल विठ्ठल नामधारकांचा विषय हा सखोल विषय आहे. कृतयुगातलं साधन कृतयुगात करावं, त्रेतायुगातलं साधन त्रेतायुगामध्ये करावं, द्वापारातलं साधन द्वापारात करावं, आणि कलीतलं साधन कलीमध्ये करावं. हे कलियुग चालू आहे, आणि कलियुगामध्ये भजनाला किंमत आहे. हरेर नामैव 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 मम जीवनम, कलौ नास्तैव 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 गतिरन्यथा. कलियुगामध्ये नामाशिवाय गती नाही. सुपारी हातात घेऊन मालकाचं नाव एकदा घेतलं की संसार कडला, आणि रोज देवाचं नाव घेतलं की भवसिंधूतून कडलं निघत आहे. नामाचाच विषय आहे. संसार करायचा आहे तरी नामाचाच विषय आहे. मग हळदी कुंकाला जर महिला गेल्या तर काय म्हणतात, घे ग नाव. मालकाच्या नावाचा विषय, पतिराजाचं नाव घ्यायला लावतात. आणि भजनाला आल्यावर देवाचंच नाव घेतो आपण. हा भजन मार्ग श्रेष्ठ मार्ग सांगितला संत महात्म्यांनी.
काय थोरपण जाळावे जाळावे काय थोरपण जाळावे काय थोरपण जाळावे काय थोरपण जाळावे तुका म्हणे प्रमाण द्यायचं असलं तरी भजनातच द्यावं लागतं. प्रमाण त्यांच्या बोला देव भक्ताचा अंकिला. भक्ताचं बोलणं संताचं बोलणं म्हणजेच प्रमाण आहे. प्रमाणात बोलतात. चहा करताना पाणी किती घ्यावं प्रमाण आहे, दूध किती घ्यावं प्रमाण आहे, साखर किती घ्यावी प्रमाण आहे, पत्ती किती घ्यावी प्रमाण आहे, विलायची किती घ्यावी प्रमाण आहे, अद्रक किती टाकावं प्रमाण आहे, चहा मसाला किती टाकावा प्रमाण आहे, तसंच किती प्यावा हाही प्रमाण आहे. किती प्यावा चहा, एक जग भरून नाही, किती प्यावा, अर्धा कपच झाला. ते आता श्वसन आहे म्हणून श्वसन. आता एक वय असतं ते काही सहन होतं त्या वयामध्ये. बघा तुम्ही लहान लेकर दिवसभर खात राहतात, म्हातारपणी जमतंय का? कमी आहार कमी होत जातो. बालपणातलं वेगळं. बघा लहान लेकर किती झोपतात सारखं. त्याला अंगठ्या घेऊन बघायला येतात बाया, तरी ते बघत नाही त्या अंगठीकडे. त्याचा झापडच उघडत नाही, झोप चालू असते. किती झोपतात, किती पळतात, किती रडतात, रडायली की रडतात, हसायली की हसतात, चालूच असतं. म्हणजे तारुण्यात बदल होतो, वार्धक्यात बदल होतो. प्रत्येक गोष्टीचं प्रमाण आहे बरं का. तसं इथं भजन प्रमाण आहे. जुना काळ असा आहे, 12ने भजन 4ने बोलणं, त्याला काय म्हणायचे, कीर्तन म्हणत होते जुन्या काळामध्ये बरं का. भजनातल्या काही गोष्टी कळाव्या म्हणून थोडं व्याख्यान द्यायचं, थोडंसं त्याला निरूपण म्हणायचे जुन्या काळामध्ये. त्याला काय म्हणत असत, निरूपण. निरोप हा फार सांगा देवा. निरूपण करावं लागतं. देवाला सांगायचं तरी ते सांगणं म्हणजे निरूपण आहे बरं का. म्हणून ही साधना युगपरत्वे संत महात्म्यांनी दिली. माणसं बाकीचे सगळे उपचार करतात, पण भजनाला टाळतात, कीर्तन ऐकायला टाळतात. म्हणून ताणतणावात आहेत माणसं. सध्याच्या काळात कपडे भारी आहेत, खायला चांगलं चुंगलं आहे, पैसा भरपूर आहे लोकांच्याकडे, पण काय नाही, काय नाही, समाधान नाही. मग मिळत असेल की दुकानावर लातूरला कोण्या, हे लाख रुपये घ्या समाधान द्या म्हणल्यावर मिळतंय? नाही मिळत. सदा नाम घोष करू हारी कथा, 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 सदा नाम घोष
चित्ताला समाधान मिळतं नाम घेण्यामुळं. समजा एखाद्या गावात जर आपली चर्चा निघाली, तिथल्या लोकांना जर आपल्याला सांगितलं तर कसं वाटतंय? आपलं नाव त्या गावात निघालं तर समाधान वाटतं, आनंद वाटतो का नाही? तसंच आहे देवाला सुद्धा, त्याला सगळं जमतंय, त्याला फक्त त्याचं नाव घेता येत नाही स्वतःचं स्वतःला. म्हणून त्यानं आम्हाला निर्माण केलंय, भजन करा मी तुम्हाला सांभाळतो असं सांगितलंय. पण आमचा भरोसाच नाही, कसं होतंय की माझं कसं होतंय की असं वाटतं. प्रत्येकाला जैशी स्थिती आहे तैशा परी राह. प्रत्येक व्यक्तीचं संचित वेगळं आहे, प्रत्येक व्यक्तीचं दैव वेगळं आहे, प्रत्येक व्यक्तीचं प्रारब्ध वेगळं आहे. प्रत्येक व्यक्तीच्या बोटाचे ठसे वेगळे आहेत. प्रत्येक बरोबर आहेत की आपण लावतो की बरोबर सारखेच आहेत का सगळ्याचे? प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्याची बाहुली वेगळी आहे. ह्या डोळ्याची ह्या डोळ्यासारखी नाही, दोन्ही डोळ्याची सारखी नाही. बाहुली डोळ्याला आरशात बघताना दिसते बघा, जरा जवळ जाऊन बघा, पूर्ण बरोबर बाहुली दिसते मध्ये. तिची रचना कशी आहे बघा. हे त्यानं निर्माण केलेलं आहे सगळं, फक्त त्याचं नाम घ्यायचं आहे, हाका मारायच्या. ज्या दिवशी आपली हाक त्याच्या कानावर जाईल त्या दिवशी तर ओ म्हणेल की. आपण हाका मारता अवसान नसल्यासारखं, त्याच्यामुळे तिथपर्यंत पोचत नाही हाक. आपण त्याच्या नावानं मारलेली हाक त्याला ऐकू गेली, त्यानं आव म्हणताय, त्यानं ओ देत आहे, तेवढी हाक दिली पाहिजे तिथं पोच. मारा हाक देवा भय मारा हाक देवा भय मारा हाक देवा
देवाला आपण मारलेली हाक ऐकू गेली की तो ओ देतोय. त्यानं एकदा ओ दिलं की समजायचं आपलं काम झालं. हा भजन हा तिथपर्यंत पोचलीच नाही आमची हाक. हा आम्ही इकडंच आठवड्यावर गोपन गुंडा घेऊन हा पाखरं हाकारीत. तुकोबरायला पाखरं राखा म्हणून सांगितलं होतं, त्यांनी पाखराला पाणी ठेवायचं पोटभर खाऊन जा म्हणून सांगायचं. पाखरं राखा म्हणजे सांभाळा असा अर्थ घेतला तुकोबरायनी. आम्ही तर ते रात्रभर वाजायचे यंत्र आणलेत, नुसते आरोळे हाणण्यावर जाताना आम्हाला ते ऐकू येते. आरोळ्या चालूच राहतात. ते भजन तेवढ्यासाठी आहे, बाकी काहीच नाही. कुठल्याच मार्गातून आपल्याला फळ मिळत नाही. लक्षात ठेवा, संतांनी सांगितलेल्यावर विश्वास ठेवायचा. संताचे पायी हा माझा विश्वास. दादासाहेबाला जमलं नसतं का मोठे मोठे यज्ञ करायला? एका गावानं करून दिली असते यज्ञाची तयारी. इतकी ताकद होती त्यांची. आदेश द्यायलाच उशीर आहे. लोक जी म्हणून तयारच होते. जमलं नसतं का बाकीचं करायला सगळं? फक्त भजन असं आहे. आणि दादासाहेबाच्या परंपरेमध्ये बऱ्याच ठिकाणी आदल्या दिवशी जागरण, दुसऱ्या दिवशी जेवायला असतंय. दादासाहेबाला ते जमत नाही. आधी वारकरी जीव घालायचे. आधी माझा वारकरी जेवला, पहिली पंगत शर्ट काढून वैष्णवाची पंगत झाली पाहिजे अगोदर. माझ्या माळकऱ्याची पंगत झाली पाहिजे. ज्याला माळ नाही ते शर्ट काढावं लागतंय म्हणून बसतच नाही पहिल्या पंक्तीला. उघडं पडतंय तिथं. हा असं आहे. हे हुशारी आहे वारकऱ्याची. माळकरी किती आहेत? हजार नसलेले बी घुसायला बघतात मध्ये पुन्हा. अरे आधी आमचे भजनी काकडेवाले हरिपाठाचे गाता भजनाचे पारायणाचे आधी आमचे हे 24 तास देवाच्या नावानं ओरडणारे हाका मारणारे आधी जीव घातले पाहिजेत. पण आधी जेवण, मग भजन 10ला का सुरू होईना ना 11ला का सुरू होईना. पुन्हा कीर्तन सुटल तवा सुटल, त्याचा विचार नव्हता. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे वाडे. एवढी वारकऱ्याची काळजी. दिवाळी आत्ताच झाली 2 दिवसाखाली. स्वतःच्या हातानं उठणं लावून वारकऱ्याला दादासाहेब न्हाऊ घालीत होते म्हणा, आंघोळी घालीत होते म्हणा दिवाळीतल्या. का बरं? दादासाहेबाचे वारकरी आळंदी पंढरीचे वारकरी. त्यांना कशाची गाव, कशाची दिवाळी काय? त्या पंढरीहून आळंदी, आळंदीहून पंढरी. काय सण काहीच नाही तो विषय वारकऱ्यांचा. माझ्या वारकऱ्याची बहीण कुण्या गावात आहे की मग स्वतःच्या हातानं उठणं लावून त्यांना गरम पाण्यानं आंघोळ घालत होते म्हणून दादासाहेब. एवढा मोठा महात्मा आणि त्यांच्या हाताने ज्या वारकऱ्याला उठणं लावून आंघोळ घातली आहे ते वारकरी किती भाग्यवान असतील. हो, ते दादाचा हात लागल्याबरोबरच धरून गेले. दादासाहेबाचा हात त्यांच्या अंगाला उठण्याच्या रूपाने लागला, आंघोळी घालण्याच्या रूपाने लागला. असे महात्मे बोटावर मोजणे इतके आहेत जगाच्या पाठीवरती. लक्षात ठेवा, कोण कोणाच्या मागं जात नाही. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेता मी. वंदू चरण रज शिवष्टावळी, पूर्वकर्मा होळी करूनिया. म्हणून दादासाहेबांच्या विचारावर आजही मंडळी स्थिर आहे. बऱ्याच जणांनी दादासाहेब पाहिले नाहीत. फोटोतल्या दादासाहेब पाहूनच त्यांच्या दृढ श्रद्धा आहेत त्या विचारावरती. हा एक विचाराचा प्रवाह आहे. दादासाहेबांच्या विचाराच्या मागे जाणारी मंडळी आहे. पुढे गेले ते निधाई झाले, वाणीतील त्यांची सीमारे. संत महात्म्याच्या विचाराने आपण चाललो. महाजनो एन गतस्स पंथ. पंथ म्हणजे काय? महात्मे ज्या रस्त्याने भजन करत करत गेले त्याच रस्त्याने आपण भजन करत जाणं, यालाच पंथ म्हणतात. सत्याच्या विचाराने जाणे त्याला रस्ता म्हणतात. रस्ता शब्दात सत शब्द आहे. सत म्हणजे सत्य. तुम्ही बघा, रसता सता, सता म्हणजे सत, सत्य आहे. ज्या वाटेने सत्य आहे त्या मार्गाने संत महात्मे गेले आणि तो रस्ता, तो मार्ग, तो पंथ म्हणजे भजन मार्ग आहे. तो विठोबाच्या नामाचा आहे. एक गावे
एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती एक धरिला चित्ते आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती एक धरिला चित्ते आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती एक धरिला आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा सत्य एक तत्व आहे परमात्मा एक तत्व नाम दृढधरी म्हणा हरीश ज्ञानोबा आहे सांगतात हरीशी करुणा तत्व एक आहे त्या तत्वाचं नाम एक आहे त्याला विठोबा म्हणतात त्या विठोबाच्या नामाचं गायन आहे आम्ही त्याला चित्तात धारण केले एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती रखुमाईपती म्हणजे विठ्ठल पांडुरंग विठोबा त्याला धरलंय म्हणजे धारण केलंय आम्ही आमच्या चित्तामध्ये तो हे आसन कीर्तनकारासाठी असतं कोणासाठी हे आसन कीर्तनकारासाठी पण देवासाठी आसन चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन देवाचं आसन चित्तात आहे बरं का कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी मग कसा दिसणं गेलाय चित्तात आहे आता तो प्रत्येकाच्या चित्तात आलाय आमचं कसलं का असणार पायरी उतरल्यावर बाहेर काय का असणार आमचं किती का 12 भानगडी असणार पण कीर्तनात तो प्रत्येकाच्या चित्तामध्ये आत्ता आलेला आहे त्याला यावंच लागतं आसन टाकलंय चित्त हे देवाचं आसन आहे उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान येथून ठाव अवघे लक्षायाचे भाव देव प्रत्येकाच्या चित्तात येतो नित्यचिंतनाने तर तो चित्त सोडून जातच नाही करुणी चिंतन खेळे भोवताले चिंतन करणाऱ्याच्या भोवती खेळतंय म्हणा तेवढं चिंतन व्हायला पाहिजे तितकं दाट तितकं सखोल तितक्या माळा जपाच्या झाल्या पाहिजेत असं आहे आम्ही संपवायच्या हिशोबाने 2-2 हातानं मनी ओढतात काही असे हा मोले घातले रडाया नाही असो आणि का मजुरीला लावले का जप करायला प्रेम पाहिजे तसं एक नाम पूर्ण झाल्यावर मनी ओढायचा पूर्ण नाम झाल्याशिवाय मनी ओढायचाच नाही बघा तुम्ही स्थिर होतं चित्त शांत होतं समाधानी होतं पवित्र होतं शुद्ध होतं स्थिर होतं स्थिर होण्यासाठी आपण आलो किती जरी विक्षिप्त स्वभावाचा माणूस कीर्तनाला आला तरी तो माणूस स्थिर होतो बघा तुम्ही नाही जरी त्याला कीर्तन कळलं तर डुकली का होईना घेत आहे डुकलीच्या पुढे गेल्यावर झोपतंय ते बेशक झोपतंय म्हणजे स्थिर झालं ते झोपला म्हणजे शांत समाधानाला पोचला झोप येण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं नाहीतर बऱ्याच जणाला झोपेच्या गोळ्या खाव्या लागतात झोपेच्या गोळ्या खाऊन खाऊन सुद्धा झोपेच्या गोळ्या खायची सवय लागते आणि पुन्हा गोळ्या खाऊन सुद्धा झोप येत नाही नका का कीर्तन कळणार झोप येते म्हणून कहून जायचं कीर्तनाला घरच्या गर्द्यानं आपल्याला झोप लागत नाही असं आहे फायद्याचं आहे का नाही काही जरी नाही कळलं तर झोप लागली का नाही मग ती 50 रुपयाची गोळी खाऊन जी झोप लागत नाही ती भजनात झोप लागते कशाचं प्रतीक आहे समाधान ताण गेला टेन्शन फ्री काय झालं टेन्शन फ्री झालं असं आहे समाधान समाधानाचं प्रतीक आहे झोप म्हणजे असं आहे बऱ्याच जणाला लवंडल्यावर उगाच विचार करीत बसतात माणसं काही जणाला पडल्या पडल्या काय भाग्यवान आहो तुम्हाला पडल्या पडल्या लवंडल्या झोप लागते भाग्यवान असतात माणसं असं आहे मग त्यांना ताण नाही कशाला ताण कुणाचा घ्यायचा उगा कुणाचाही ताण घेत बसतात माणसं काय गरज आहे आपण ज्याचा ताण घेतो त्याच्या डोक्यात आपला विचारच नसतो आणि आपण त्याचा ताण आपल्या चित्तामध्ये वागवतो नाम घ्या भजन करा गायन करा गायन करण्यामुळे
मेंदू संतुलित राहतो. असं आहे. असं चाल म्हणताना मध्ये आता कसं ते भटियार म्हणताना कसं हालायला होता, ते कोणता होता? हा सोनी होता का? बर. स्वरातलं काही फारसं कळत नाही मला, पण उगं म्हणायचं म्हणजे काढून घ्यायचं. सिद्धू महाराज लक्षात घ्या. भजन म्हणताना असा मध्ये हालतो मेंदू, व्यायाम होतो त्याचा, असा फ्रेश होत आहे. फ्रेश झालं. माणसं म्हणतात काय भजन रंगलं होतं रात्रचं. कुण्या रंगाचं होतं? रंगलं होतं म्हणे की. होय बापू, रंगलं होतं म्हणजे आनंद आला. रंग म्हणजे आनंद. रंग म्हणजे पिचकारीतला नाही. रंग म्हणजे रंगपंचमीचा नाही, ते डांबर फासायचा. रंग म्हणजे आनंद. आनंद आला रात्रच्या भजनामध्ये. बघा, गावोगाव भजन असतं दररोज. असे काही भजने असतात, त्यांचा अभंग ठरलेला असतो, त्या अभंगाची चाल त्यांची ठरलेली असते. असं आहे. आणि त्यांचा अभंग जर कोणी दुसऱ्यानं म्हणला तर त्यांना पुन्हा दुसरा पाठ नसतो, आणि ते म्हणते माझा त्यानं म्हणला अभंग. सगळा गोळ होऊन जातो. मग तो त्या तेवढाच पाठ केलेला असतो. तो त्याची तेवढीच सेवा आहे, त्याचं तेच तप आहे, त्याचं तेच ज्ञान आहे बरं का, त्याची तेवढीच भक्ती आहे बरं का, तेवढंच येतं त्याला. माझी भक्ती भोळी एकविध भाव बळी, मी का पडे निराळा ऐसा सांडोनी सोहळा. भोळी भक्ती असते. भोळा म्हणजे निष्कपट असतो, भोळा म्हणजे प्रेमळ असतो. भोळ्या माणसाला देव लवकर पावतो म्हणे. भोळा भाव देवा पाव लवकर पावतो म्हणे. असं आहे. भोळ्या माणसाजवळ खोडीलपणा नसतो. भोळे माणसं चॅप्टर नसतात. त्याला सगळं जग फसवून जातंय. आपल्याला फसविलंय हेही त्याला कळत नाही, पण त्यानं कधी फसविलंय? आलती का बातमी? त्या गावातल्या भोळ्या माणसानं एका चॅप्टर माणसाला फसविलं. असं होत आहे? नाही. तेवढं अंतःकरण तयार झालं की देव दूर नाही. तितकं निष्कपट व्हावं लागतं बरं का, तेवढं प्रेमळ व्हावं लागतं देवासाठी. आणि ते निष्कपटपणा, ते भोळेपण भजनानं येतं वैष्णवाला बरं का. भोळीवेचे लेणे विष्णुदासा साजे, तेथे भाव दुजे हरपती. तुका म्हणे भोळा जिंको जाणे कळी काळा. आम्ही एवढं डोकं लावायला तर आम्हाला कळी काळाला जिंकता येणार म्हणे. भोळे माणसं जिंकतात. भोळा म्हणजे निष्कपट. काय होईल त्याचं काही देणं घेणं नाही. भगवान शंकरासारखा त्रिभुवनी उदार भोळा राजा श्री शंकर. भजन महत्वाचं आहे. प्रत्येकाने भजन करा. काय कुणी रोज एक सोंग सांगते त्या नादाला लागायचं नाही. गायन करा, भजन करा. भजन म्हणजे अभंगाचं गायन करा, ओवीचं गायन करा. ते भजन गायन आहे बरं का. ते नाम गायन आहे. एक गावे आम्ही. आम्ही म्हटलं की समूह तयार झाला. तुझे नाम गाऊ आता, तुझे रंगे नाचो था था. तुझ्या नामाचं गायन करू म्हणतात आता. तो म्हणतात बरं का. नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे, नामावळी गात जागा गात जागा. प्रेम मागा विठ्ठला. प्रेम देतो देव. फक्त गायन करा. आपण गायन केल्यामुळे त्याला ते गायन भजन नाम आवडतं. तो प्रगट होतो. तो त्या नामाला धारण करतो. आवडीने धरिले नावे, आवडीने धरिले नावे, आवडीने धरिले नावे, आवडीने धरिले नावे. प्रिय भावे चिंतन, प्रिय भावे चिंतन, प्रिय भावे चिंतन, प्रिय भावे चिंतन, प्रिय भावे चिंतन
जसा भक्ताचा संताचा भाव आहे तसं तसं रूप त्याने धारण केलं त्या प्रसंगाला. आवडीने धरिली तेथे नाव त्याने धारण केलं. प्रिय भावे चिंतन, चिंतन केलेलं आहे. प्रिय भाव आहे, प्रेम भाव आहे आणि त्या नामाचा आकार तिथे तयार झाला. आवडीने धरिली नावे म्हणून भजन करा, म्हणून नाम घ्या. एक गावे आम्ही, मी न एकटा, आम्ही. आम्ही म्हटलं की सगळे आले, समूह तयार झाला. विनेकरी, टाळकरी, मृदंगवादक, श्रोते, टाळी वाजवणारे, चोपदार, आबाल वृद्ध, लहान लहान मुलं सुद्धा. हे बघा एक आहे, कसं चुकून आलंय कोणाला माहिती? रोज येत आहे हो की मग रोज सुद्धा चुकून कसं काय येत आहे? रोज येत आहे. आणि धट आहे ते मला पळवायसारखं दिसायला. चुकून कसं म्हणलं तर ते महाराज रोज येता. बरं बाबा रोज येतो या, पण येताना 2-4 मित्र कुठे गेले तुझे? आल नाहीत, आज आल नाहीत, घेऊन येत जा. असं त्यांना सांगायचं राजा राणी आहे म्हणायचं आज. खाऊन गेले म्हणून. अरे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. प्रसाद खाल्ल्यावर टाळी वाजवायला यावंच लागतं. असं आहे, संसारातलं खाल्लेलं लवकर जिरत नाही आणि प्रसादाचं खाऊन टाळी नाही वाजल्यावर कसं जिरल? हो. सुखे खावे अन्न त्याचे करावे चिंतन, त्याचे करावे चिंतन, त्याचे करावे चिंतन. खावे त्याचे करावे, त्याचे करावे, त्याचे करावे. सुखे खावे अन्न त्याचे करावे चिंतन, त्याचे करावे चिंतन, त्याचे करावे चिंतन. खावे त्याचे करावे, त्याचे सुखे खावे अन्न त्याचे करावे चिंतन. सुखानं खा पण चिंतन करा. अन्न खाताना चिंतन करावं. बरेच लोक म्हणतात ताटाभोवती पाणी का बरं फिरवता तुम्ही? दुरळा येऊ नये म्हणून. काय सांगावं तर्क करणाऱ्या माणसाला? कुठं नादी लागत असं? कडनं मुंग्या होत्या उगा येऊ नये म्हणून पाणी फिरवलं असं सांगावं लागतं त्यांना. अरे परमात्म्याला अर्पण केलेले जमीन, जमीन कुणी दिली? पृथ्वी. जयापासून सकळ महिमंडळ, मही म्हणलंय, मही म्हणजे पृथ्वी त्याने दिली. पृथ्वीत पेरायला बी कुणं दिलं? माणूस जन्माला यायच्या आधी सगळं बी होतं. साळीचं, तिळाचं, ज्वारीचं, तुरीचं. तुरीतले प्रकार, ज्वारीतले प्रकार. ज्वारीचे प्रकार सांग रे, सांग. हायब्रिड, आणखी पिवळा, मल्ल्या, वराड्या, झिंगऱ्या, मालदांडी, दगडी, बडी ज्वारी, बाजरी, दूध मोगरा. बाजरी ज्वारी नाही, बाजरी सजगुरा आहे. बाजरी ज्वारीत मोडत नाही. बाजरी बाजरीच आहे. ते एक धान्य स्वतंत्रच आहे. त्याचा रंग स्वतंत्र आहे, त्याची चव स्वतंत्र आहे. खारुड्या कराव्या मग तळून खाव्या, वारकऱ्याला खाऊ घाला. आणि 2 अभंग आगाव म्हणते वारकऱ्याला खाऊ घालायचं. दादासाहेबाचा हट्ट आहे. हे लोक घरी तूप खात नाहीत म्हणून वगराळ्यानं तूप आहे. कशानं? वगराळ्यानं. हे पोळ्या चुरून खातात माणसं. इथं घरात कोण वाढायलंय? बायाले संसारिक असतात. घरच्याला दाबण ठेवले वाढायला. घरी मालकाला, सासऱ्याला, दिराला, लेकराला कशाने वाढतात?
दाबनानं. त्या दाबनाचा थेंब तुटलाच नाही. आमच्या दुर्नाथला तिकडे गेला शंकर महाराजाकडे. दाबनानं किती पडायचंय त्याला संसारिक लागतंय. मग जावायला म्हणल्यावर मग चमच्यानं वाढणार. असं आहे. लिकीला पळीनं जावायला चमच्यानं ते कसलं का असं ना. मग उड्या मारीत काही ना. अरे आम्ही रात्रभर भजन करतो आम्हाला पळी का ठेवत नाही. दादासाहेब म्हणले वगराळ्यानं वाढतो या भजन करा. फक्त भजन आहे दादासाहेबांकडे. करू भजन भोजन धनी घेऊ नारायण. आजीचे झाले भोजन रामकृष्ण नारायण. म्हणून सुखे खावे अन्न त्याचे करावे चिंतन. जेवणाच्या आधी नाव घ्या, जेवताना नाव घ्या, जेवण झाल्यावर नाव घ्या, देवाचं नाव घ्या. नावासाठीच आहे बाकी काही विषय नाही. एक विदामी न धरू पालट न संडो हे वाट सापडली. आम्हा वैष्णवांचा एकविध भाव न म्हणूया देवानी काशी. एक गावे आम्ही समूहात आलो विठोबाचे नाम. आम्ही नामाचे धारक, 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 आम्ही नामाचे धारक. तेनो प्रकार आनिक, तेनो प्रकार आनिक, तेनो प्रकार तेनो आनिक, प्रकार आनिक, तेनो प्रकार तेनो आनिक, प्रकार आनिक, तेनो प्रकार आनिक. सर्व भावे एक, 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 सर्व भावे एक. विठ्ठलाचे प्रमाण, विठ्ठलाचे प्रमाण, विठ्ठलाचे प्रमाण. लगे जाणावे नावे, जाणावे नावे, नलगे 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 जाणावे. आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, वेदो प्रकार अनेक, सर्व भावे एक, विठ्ठलाचे प्रमाण, विठ्ठलाचे प्रमाण. हे नलगे जाणावे नावे, नलगे जाणावे नावे, आम्ही नामाचे अधिक कपाळाचा नाम आहे. बरेच लोक माळ घालतात गंध लावत नाही. काही लोक नुसताच गंध लावतात माळ नसते. असंही पाहायला मिळतात. आम्ही नामाचे
धारक नाम धारण केला अगोदर. वैष्णव कशाहून कळावं? वैष्णव कळण्यासाठी गोपीचंदन लावायचं. ऊर्ध्व पुंड्र बाळ कंठी शोभे माळ कापीजे कळे काळ तया भेने. अगोदर गोपीचंदनाचा तिलक. गोपीचंदनाची उटी तुळशी कंठी मिरविते. कंठात तुळशी कंठी मिरवा तुळशी. व्रत करा एकादशी. वैष्णव वारकरी आहेत ना, गंध उभा मध्ये ठसठसीत बुक्का. ठसठसीत बुक्का असं आहे. मला एक जणानं म्हणलं हे असं काळं लावू नका, रंगीत लावत जा. मी म्हणलं शेंदूर लाव आणून थोडा. तू मालक आहेस का म्हणलं माझा? आम्ही गळ्यात लाकडं घातलेत. शेवटी लाकडावर ठेवायचं की ह्याला. किती गोरगोमट, किती देखणं, कसले भारी साबणं लावले होय, किती स्प्रे सेंट मारले, कसले भारी 10,000 रुपये मीटरचं जरी घातलं तरी शेवटच्या दिवशी 2 रुपये मीटरचंच राहतंय की. काय एवढी घमेंड असेल माणसाला? कडब्यावर निजायचे शेवटच्या दिवशी. 500चा रूम आलाय म्हणतंय. 2 रुपयाचं चिंदू काय पाणी वतू लागतं पोरग तर इकडून वगळं जाऊ लागते. कुणाला सांगतोस तुझी घमेंड? चांदीच्या तांब्यानं पाणी पितो म्हणत होतं. 2 रुपयाचं गाडगं होतं शेवटच्या दिवशी. 50 लाखाच्या क्वाटवर झोपतो म्हणत होतं. दांड्या होत्या शेवटच्या दिवशी 2. अलग लक्षात. फुलाच्या पंखाच्या गाद्या आहेत म्हणत होतं. त्या दिवशी म्हणत नाही पोत टोचायलंय, कडबा रुतायलाय. त्या दिवशी काही नाही. पलंग निहाल्या सुपती शेवटी गोवर्या सांगाती. पाने खाशील उदंड अंती जाशी सुकल्या तोंडे. दादासाहेबाकडे द्वादशीला विडा दिला जातो. याचा अर्थ दादासाहेबाचे वारकरी दररोज पान खात नाही, फक्त द्वादशीला विडा दिला जातो दादासाहेबाकडे. म्हणजे वारकऱ्याने द्वादशीला विडा खायला परवानगी आहे. लक्षात ठेवा. शास्त्र शुद्ध जीवन होतं दादासाहेबाचं. उगा मानत नाहीत कुणी कुणाला. हो, दादासाहेबासोबत काय आपलं रक्ताचं नातं नाही, आपलं प्रेमाचं नातं आहे, अंतःकरणाचं नातं आहे. त्यांच्याशी काय ऋणानुबंध नव्हता आपला. हो, काय गोत्राचा कुळाचा संबंध नव्हता त्यांचा आमचा, पण त्यांच्याशी आमचा प्रेमाचा संबंध आहे. त्यांच्या विचाराशी आमचं नातं आहे, त्यांच्या अंतःकरणाशी आमचं नातं आहे. लक्षात ठेवा. बस म्हणल्यावर 10-10 दिवस एका जागी बसणारी माणसं होते त्यांच्या काळात. आणि ऊट म्हणल्यावर 10-10 दिवस त्या जागेवर उभा राहणारे माणसं होते. आज्ञाधारक होते माणसं. आता घरात आज्ञा कामाला येत नाही. धारण कोण करायचं? कोण करणार त्या आज्ञेला धारण? आम्ही नामाचे धारक. आमचं थोडं बदल आहे. आम्ही दामाचे धारक. पैसे कुठे आहेत सांगा, मग येतो आम्ही तुमच्या. आम्ही दाम, अरे आम्ही नामाचे धारक आहे. आमच्या कपाळात माती काय असायचे? आम्ही गोपीचंदन म्हणजे माती लावतो आम्ही कपाळाला. आमच्या कपाळात मातीच आहे. मध्ये बुक्का लावतो. आमच्या कपाळात कोळशाच आहे. दुसरं काय असायचे? अंगावर लाकडं आहेत. लाकडं जळल्यावर कोळसाच होत आहे त्याचा, म्हणून मध्ये बुक्का लावला. हे लाकडं जळल्यावर कोळसाच होते की, मग ही कोळसा आहे का बुक्का आहे? आणि पेटून आल्यावर लोक म्हणतात माती करून आलो, म्हणून ही गोपीचंदन माती आहे. हा शेवटचा दिवस आहे आपला. हा शेवट आहे मानवी जीवनाचा. हे ज्या दिवशी कळालं त्या दिवशी विटेवरचा कळाला, परमतत्व कळालं. फार लागत नाही. नाही घाटावे लागत एका शिते कळे भात. भात शिजला बघण्यासाठी काय बुडात हात घालावं लागतंय का? कसं कळतंय? झाकण काढायचं ताटलीवरची आणि वरचा एक शीत असा दाबून बघायचा. ती सासू म्हणते हा एक कणीवर राहिले बघा, असं पाण्याचा शिपका दे आणि चुलीतला आर बाहेर ओढून ती भांड ठेव आरावर. त्या अंगच्या गरमीनं शिजत एका कणीवर आलं होतं ते. असं दाबल्यावर थोडं टोचलं मध्ये. तांदळाचा रवाळ भाग शिजायचा राहिला होता, त्याचा अंतरंग शिजायचं राहिलं होतं. तुकोबाराय सांगतात भात शिजल्यावर वरचा एकच शीत चापून बघावा. स्वयंपाकातलं सुद्धा कळतंय तुकोबारायला. एवढं ज्ञान आहे. उदकाग्नी धान्य झाल्या घडे
पाक एका विनी एक कामाने. स्वयंपाक करायला किती गोष्टी लागतात? 3. आता सांगितल्या मी. कोणत्या कोणत्या? उदक. उदक म्हणजे काय रे? तुला वाटर म्हणजे कळतंय? हो म्हणाले की. उदक म्हणजे पाणी. इकडे तुकाराम म्हणलाय पाणी. अग्नी म्हणजे इस्तू. आणि धान्य म्हणजे सजगुरे, बाजरी, तांदूळ, ज्वारी. हा बरोबर आहे. हे 3 झाल्यावर काय होत आहे? स्वयंपाक होते. स्वयंपाक एका विनय एक कामाने. याच्यातलं कोणतं बी एक काढा बाजूला, स्वयंपाक होत नाही. तांदूळ आहेत, पाणी आहे, इस्तू नाही, होत नाही. इस्तू आहे, तांदूळ आहेत, पाणी नाही. बरं का? पाणी आहे, इस्तू आहे, तांदूळ नाही. होत आहे? नाही होत. संतांना पाकशास्त्रातलं सुद्धा कळतं. बऱ्याच लोकांना वाटतं हे संतांच्या मार्गाने म्हणजे बोहळे लोक आहेत वाटतंय. आमची संगतच करून बघितली नाही तुम्ही आणखी. या जगामध्ये वारकरी खूप शहाणा तो धनी. आमच्याकडे ज्ञान कमी असेल बाबा. कपडे धुतलेले आहेत पण आमच्याकडे इस्त्री नसेल. हे काय बिना इस्त्रीचेच आहे. आमच्याकडे ज्ञान कमी आहे पण शहाणपण. शहाणा तो धनी घेत. शहाणपण असावं. शहाणपण आलं की माणसं निवांत बसतात. शहाणपणे वेद मुका. वेद का गप्प बसला शेवटी? त्याला शहाणपण आलं. गोपिका त्या ताकटी. ताकाचा व्यवहार ताक पिणाऱ्या गोपिका त्या गोकुळातल्या त्या सुद्धा शहाण्या होत्या. वेदाला सुद्धा ज्या दिवशी शहाणपण निर्माण होतं त्या दिवशी तो वेद जाणो गेला पुढे मौनावला. गप्प बसण्यात शहाणपण आहे. शहाणपण आहे वारकऱ्याकडे. ज्ञान कमी असेल आमच्याकडे पण शहाणपण आहे आमच्याकडे. आलं लक्षात? साबण लावायला मिळत नसेल पण आम्ही आंघोळ करतो दररोज. इस्त्री मिळत नसेल पण धुतलेले कपडे घालतो आम्ही. आंघोळ झाल्याबरोबर कपाळ मोकळं ठेवत नाही आम्ही. गोपीचंदन बुक्का लावून आपलं जय हरी जय हरी. एसटीत सुद्धा जागा देतात माणसं. वारकरी दिसारीत बसा बाबा बसावं लगेच. असं आहे बघा. कपाळाला एवढा थोडा गंध लावला तर किंमत आहे. जय हरी म्हणतात लोक. आपल्यामुळं त्याच्या सुद्धा तोंड. बाप जन्मी कधी ते नाव घेत नाही देवाचं. त्याच्या सुद्धा तोंडात देवाचं नाव येतं. आणि का पे काम नाही आता. दुसरीकडे जाऊ दिलं नाही. आम्ही नामधारक आहे. आम्ही दुसऱ्या प्रकारात जात नाही. सर्व भावे एक विठ्ठलाचे प्रमाण न लगे जाणावे. जाणीव सापेक्ष नेणीव आहे. जाणीव शहाणीव ओझे सांडून या दुरी. आपण वस्ती कर वर्ततसे निर्धारी. मज नाही तुझ्या ज्ञानाची ते चाड. घेता वाटे गोड नाम तुझे. गोड तुझे नाम विठोबा आवडते मज. तुझे उच्चारिता मना वाटतसे लाज. आणि का पे काम नाही आता. मोडोनी वाटा सूक्ष्म
वाट मोडल्यावर प्रवास थांबला की मग नाही म्हणले, राजमार्ग दिला पुढे. ही वाट गोमटी वैकुंठाशी जाता, रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा, स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, भरवसेनी भेटे पांडुरंग. बाकीच्या वाटा नाहीत का? आहेत. पण आमचं समाधान करणारा, आमचा उद्धार करणारा त्या वाटेवर कोणीही उभा नाही. त्या वाटेने चालतच राहावं लागतं, अनुभव येत नाही. अवघ्या वाटा झाल्या संतांनी सांगितलेलं हो म्हणून चालायचं, गप गुमान मुकाट्यानं. असं केलं तर काय होत आहे, तिथं तसं का बरं आहे ते आपल्याला माहित नाही. नामा म्हणे तुका म्हणे. पटलं की त्याला? तार्किकाचा टाका संग, तर्क करणाऱ्याच्या संगतीत राहायचं नाही. आम्हाला पटत नाही बाबा, आम्हाला मान्य नाही, तू येऊच नको आमच्याजवळ. तू तुझं तुझं बघ, आम्ही काय बोलू नव्हतं ना, आम्हाला तुझी गरज आणि कापे काम नाही. आम्ही काय तुला ये म्हणलं नव्हतं, उगाच यायचं लुडबुड करायचं ना. आम्हाला असं वाटतंय की घरी सांग. इथं का आम्ही संतांच्या वचनावर विश्वास ठेवून आम्ही वाटचाल करत आहोत, मार्गक्रमणा करत आहोत. बहुतांच्या मते गोवा हो जीवाने दावा, बहुतांची बहुत मते अवघी ते पोकळ. तू का म्हणे तुम्ही जरा घटापटा, नका जाऊ वाटा आमच्या, आमच्या वाट्याला लागू नका म्हणले. आमचे नाचणे नाचू नका कोणी, सासूरवासिनी बाह्यानो. आता कीर्तन झालं की आम्हाला घरला जायचंय, आणि ज्याला घरला जायचे त्याने परमार्थाचं काय बोलायची गरज आहे? जवरी या तुम्हा मागीलाची आस आणि तवरी उदास. उगा परमार्थी का सांगू नको म्हणले. आता इथून जर पुन्हा घरला जायचं नसेल तर तू परमार्थी कस म्हणले? येताना सांगून आलेला आम्ही 11:30ला येतोय. आजचा महाराज जरा लांब येतोय बरं का, 12च्या पुढून होईल. येताना टाइम सांगितलेला आहे आम्ही. येतानाच आमचं चित्त आम्ही घरी ठेवून आलो. असं शरीर आलंय आमचं फक्त इकडं, आमचं अंतःकरण त्या प्रपंचातच आहे. असं आहे. म्हणून संतांनी आपली काळजी घेतलेली आहे की माझ्या साळ्या भोळ्या भक्ताला वारकऱ्याला रस्ता कळायचा नाही, आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ह्या नाममार्गाने चाला. हाच एक रस्ता आहे बरं का, याच वाटेने आपल्याला जायचंय. संत महात्मे याच रस्त्याने गेले, मार्ग दावनी गेले आधी, दयानिधी संत ते तेने जे पंथे चालो जाता,
न पडे गुंत. अडकून पडायचं असेल तर कुणाच्याही नादी लागा, कुण्या रस्त्यानं जा. हो, सरळ मार्गाने देवाच्या चरणापर्यंत जायचं असेल, देव भेटावा वाटत असेल तर ज्ञानोबा तुकोबारांनी दाखवलेल्या मार्गाने चला. झाडू संताचे मार्ग उच्छिष्टाचा भाग शेष उरला तो नका जाऊ आडराने आईशी गरजती पुराणे. आडवाटला जाऊ नका, बिकट वाट नसावी. प्रमाण नाही बरं काय, व्यवहारातला आहे. वहिवाट असावी, वहिवाट आहे संत हे गेलेले ते, आणि ही नामधारकानं पाडलेली वाट आहे. वाट पाडा कोळीकू, हा नाम स्मर्यतो. वाल्मिकानं वाट पाडलेली आहे, धडा घालून दिलेला आहे बरं का. घड घडाट आणि पाडी येली वाट. ह्या वाटनं गेले. पहिली वाट पाडली वाल्मिक महर्षीनी, राम नामाची वाट. राम नाम वाट हे चिपय वैकुंठ, राम नाम वाट आहे बरं का. या रस्त्याने चालायचं आहे, बाजूला जायचं नाही, इकडे इकडे जायचं नाही. फाटे फुटतच असतात. फाटा फुटलं की झाडाची उंची थांबते. फाटा फुटू द्यायचा नाही. तू का म्हणे वाटे नको फुटू देऊ, फाटा फुटू द्यायचा नाही. फाटा म्हणजे 1-2 किलोमीटर जाते, पुढे काहीच नसतंय. आणि कसं की बघा चकली झाली त्या फाट्यानं गेलो मध्ये तर गवसच ना, कशाला गेला फाट्याला. संतांनी सांगितलंय फाट्यावर जायचं नाही, इकडे तिकडे कुठं. फाटा पडू द्यायचा नाही, सरळ वाटानं जायचं, सरळ धोपाट असा रस्ता तो धरून चालायचा आहे. का या वाटेवर आमची वाट पाहे उभा भेटीची. आम्ही ज्या वाटेने चाललो त्या वाटेवर कुणीतरी माझं कुणीतरी यायले म्हणून आमची वाट बघायला उभा आहे. ती आमची माय आहे. वाट पाहे उभा भेटीची. खोपे गाऊन कुणीतरी निघाले चलत, बाबा येईल त्या दिवशी येईल, पण त्यानं जर मला थांबावं लागतंय. चंद्र सूर्यावर थांबायचे त्याला. खोपेगावचे निघालेत, नागोबावाडीचे निघाले, शेलूचे चाललेत, सताळचे चाललेत, टाकडीचे चाललेत, लातूरचे निघालेत, वासनगावचे तर निघालेतच. सगळ्याच्या आधी ती पुढे आहे आपल्या. औषधाचे चाललेतच सगळे, होय. कव्याचे निघालेतच, सगळीकडले चाललेतच वारकरी. सगळे वारकरी जमतात. एवढ्या सगळ्याची वाट पाहणारं कुणीतरी त्या वाटेवर आहे, पण बाकीच्या वाटेनं जाऊ दिलं नाही संत महात्मा.
ऐशे शोधिले मार्ग नाना परी, नयेची प्रचिती मग सांडिले अनुभव आला नाही प्रचिती, गेले बाकीच्या कुठल्या कुठल्या वाटेने जाऊ लागले. करोत तपादी साधने कोणी साधोत घोरांजने, अभिनव जो तया वाटा, अभिनव जो तया वाटा. करोत तपादी साधने कोणी साधोत घोरांजने, आम्ही नवजोतया वाटा, आम्ही नवजोतया वाटा. करोत तपादी साधने कोणी साधोत घोरांजने, अभिनव जो तया वाटा, अभिनव जो तया वाटा. करोत तपादी साधने कोणी साधोत घोरांजने, आम्ही नवजोतया वाटा, आम्ही नवजोतया वाटा. तुम्हाला काय करायचे, आमचं काय ना नाही. करो तपादी साधने. दोन वाटा सूक्ष्म आहेत, दोन वाटा दुस्तर आहेत. सूक्ष्म म्हणजे बुद्धीला कळायला कठीण. कोणती वाट? ज्ञानाची आणि यज्ञाची वाट. बुद्धीला कळायला कठीण आहे. कोणता यज्ञ, कोणती वेदिका मांडायची, किती सुपाऱ्या, किती द्रव्य, कोणत्या समिधा, कोणतं हवीर द्रव्य, कोणत्या यज्ञात काय फळ आहे, कोणता यज्ञ किती दिवसाचा, किती तूप लागतं. इथं माणूस मेला तर टाळूला लावायला नाही, आणि त्याच्यात त्या बॅरलच्या बॅरल जाळावं लागतं. कुठला आणा? असं आहे. इथं निवदा पुरताना आरतीला आरती पुरता आमच्याकडं. सूक्ष्म वाटा. यज्ञाची वाट सूक्ष्म, ज्ञानाची वाट सूक्ष्म. ते तर भोकसे निगती बुद्ध्याधिकांचे. तपश्चर्येची वाट. करोत तपादी साधने. तपश्चर्येची वाट शरीराला पेलायला कठीण आहे. तपे काम क्रोध कवळते. तीर्थाटने एके तपे हुंबरती, नाथिले धरिती अभिमान. तपाची वाट दुस्तर आहे आणि योगाची या वाटा जे निघाले गा सुबटा. हो नाव घ्या वाटा झाल्या क्षीण. नाना साधनाच्या केल्या खटापटा, परित्यान पवते याच्या दारवंटा. जाणो जाता जाणीव घाली आडफाटा, योगाभ्यासे सिद्धी रोधिता ती वाटा. ओ धन्य ही आनंदाची सापडली वेळ. आमचं बरं हे भजन मार्ग आहे. हो आणि म्हणून केला राज्यभार चाले. कोण राजा आहे आमचा? पंढरपूर पाट निघा महाराजा सार्वभौम. हो पंढरपूर पाटण आहे, पट्टण आहे आणि तिथे महाराजा सार्वभौम. सार्वभौम महाराजा पांडुरंग परमात्मा आहे. देवातला राजा पांडुरंग आणि संतातला राजा ज्ञानियाचा गुरु राजा. आमच्या संताचा राजा ज्ञानोबा आहे आणि देवाचा राजा पांडुरंग आहे. व्यवहारातल्या राजाला छत्री असते, ती प्रजेला मिळत नाही. पण आमचा राजा असा आहे की आम्ही त्या राजाच्या छत्रीखाली थांबू शकतो. एक छत्री राज तुक्या पांडुरंगी काज. आमच्या पांडुरंगाच्या छत्रीखाली आम्हाला तो घेतो, असा आमचा राजा आहे. आणि त्या राजाच्या राज्यकारभारामध्ये लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेव ब्रह्मरस. मृदंग लावला, एक लावला तर उजव्या हाताला लावायचा, एक मृदंग लावला तर उजव्या हाताला लावायचा. तो घोडीवर उभा करायचा. हो राजाला घोडी असते का नाही? म्हणून घोडी असते मृदंगाला. घोडीला झूल असते का नाही? मग मृदंगाला झूल असते. असं आहे, लक्षात ठेवा. दादासाहेबाचं एकदा वाळवंटाला कीर्तन चालू होतं म्हणा आणि ती रुपावळी झाली आणि दादासाहेबांनी घेतला विना. पतित पावना झाल्यावर, विठोबा रखुमाई झाल्यावर रुपावळी सुरू कर. रामकृष्णारीच म्हणायला तयार, दोघं उभा टाकली म्हण दादासाहेब. कोचवाबदाराने विचारलं, म्हणले काय अडचण काय? काय नाही म्हणले, इकडल्या मृदंगाला हातोडी नाही म्हणले. एकाच मृदंगाला हातोडी आहे, एवढी बारीक नजर राहावी लागते. नाहीतर आमच्यासारखं ह्याची हातोडी त्याला फेकायची, त्याची ह्याला फेकायची. ती फेकाफेकीतच जय विठ्ठल व्हायचं.
प्रत्येक मृदंगाला हातोडी, प्रत्येक मृदंगाला कणकेचा तिंबलेला गोळा हुंडा, प्रत्येक मृदंगाला पाणी ठेवलेलं, प्रत्येक मृदंगाला घोडी झूल, तिथल्या तिथं सगळं गेठे बरोबर मृदंग लावायचा. कसा लावायचा त्याचं कारण सांगतो तुम्हाला. कसा लावायचा त्याचा अभ्यास सांगतो. झालं थोडं आता 5 मिनिटाचं राहिले. काय करणार आहो घरी तर जाऊन? कोण तुमची वाट बघणार आहे? कुणी या म्हणलंय का आपल्याला? काहीच नाही. ऐकायचा दादासाहेबाचा विषय आपल्याला कोण सांगणार आहे पुन्हा? चालू तर आहे की मग सासूनाच्या गोष्टी जावायच्या नकला शिवार पालता घालून जय विठ्ठल. अभ्यास द्या ना समाजाला. काय मृदंगाचा अभ्यास आहे. मृदंग म्हणजे मातीचे होते. जा कर्नाटकात मातीचे मृदंग आहेत. घागरीवर मृदंगाचे बोल वाजवतात असते. मृदा म्हणजे माती, मातीचे मृदंग. मग पुन्हा लाकडाचा शोध लागला मृदंगाचा. मातीचा मृदंग आहे अगोदर. मृदा म्हणजे माती, मृद अंग, मातीचा अंग म्हणजे मृदंग. मातीचे मृदंग आहेत. लावणी मृदंग कसा लावायचा त्याचं शास्त्र आहे. कीर्तनकार त्या गावात आल्यावर कुणाच्या तरी घरी उतरायचे बरं का. मग त्या घरी तो मृदंग वादक जायचा. त्या महाराजांची बुवांची भेट घ्यायचा आणि बुवाला बोलायचा 10-15 मिनिट. बोलण्यात बुवाचा स्वर कळायचा आणि त्या स्वरात मृदंग लावायचा. त्याला म्हणतात मृदंग लावणे. हे वारकरी संप्रदायाचे शास्त्र आहे. लावणी मृदंग. आता सगळंच काळी 2वर आलेलं आहे. प्रत्येकाचा स्वर काळी 2ला चालतो का? नाही. त्या बुवाचा जो स्वर आहे त्या स्वरात लावायचा. त्याच्यासाठी अभ्यास लागतो. हा अभ्यास लक्षात ठेवा. अशा अभ्यासाची गरज नाही म्हणा, पण आता अभ्यास म्हणून लक्षात ठेवा बरं का. आपल्या ज्ञानात भर पडावी म्हणून लक्षात ठेवा. पुढच्या पिढीसाठी तुमच्यासाठी लक्षात असू द्या. असं आहे. लावणी मृदंग. एक मृदंग लावला तर उजव्या हाताला का डाव्या हाताला विना असतो. दोही बाही संताची सभा सिंहासनी उभा श्री विठ्ठल. दोन्ही उजव्या कानाला मृदंगाचा स्वर आणि डाव्या कानाला विण्याचा स्वर आणि टाळाचा स्वर दोन्ही कानाला सगळीकडून पाहिजे. एका गावाला मी कीर्तनाला गेलो, नाव सांगत नाही. त्या कीर्तनाला गेल्यावर असे आडवे समोर टाळकरी उभारले होते माझ्या. मी म्हणलं इकडून तरी या किंवा इकडून तरी या, एका तरी बाजूला एका तरी भाईला या, नका का दोन्ही भाईला येणार. ती म्हणजे आमच्यात असंच असतंय, करायचं का नाही म्हणले कीर्तन. अरे वा म्हणलं, कीर्तन न करता गेल्यावर डिझेल सुद्धा मिळायचं. तट्टावर सेवासी दाना डिझेल मागो नये जना. चुकलं का? तर न मागो नये. चिंतनाचे विषय. लावणी मृदंग. मृदंग लावायचा अगोदर आणि मग विणा लावायचा. मधल्या 3 तारा समान स्वरात. पहिली पितळची तार खर्जात लावायची आणि शेवटची पंचम मध्ये लावायची. त्याला म्हणतात विणा लावणे. लावणी मृदंगावर विणा लावायचा. बघा एकमेकाला कुणालाच कमी जास्त ठेवलं नाही. मृदंगावर विणा लावल्यावर मृदंगाला वाटू लागलं विण्याकडे बघू बघू मृदंग म्हणायला माझ्यामुळं तुझा स्वर आहे. पण पुन्हा मृदंग उतरला मधातच. कुण्या स्वरावर लावायचा? विण्यावर लावायचा. मग विना म्हणला आता कसं? कुणालाच असं चढ उतार नाही. एका होऊन बळी रे. वारकऱ्याचं कोणाला नाही जमलं. आणखी मला आणखीन 2% वारकरी संप्रदाय कळलाय. किती राहिलाय कळायचा? 98% राहिलंय कळायचं. उगं हुरळून जायचं नाही. तू का म्हणे ठुनगुन देखे उगीच मूर्खे फुंदती. हो काजव्याच्या उजेडासारखं. किती असायचा उजेड आणि जागा तर धडाय का? उजेड काजव्याचा आणि जागा तरी धडाय का त्या उजेडाला? कशाला त्या फार मोठा अभिमान आपण धारण करायचा? श्रुती टाळ घोष. कोणता घोष आहे? आपली एकच घोषणा आहे, पुंडलिक वरद हरी विठ्ठल. हीच घोषणा आहे. आणि पुढच्या काळामध्ये गंगू काका साहेब ते वैकुंठवासी प्रल्हाद महाराज बडवे अशा महात्म्याच्या काळात पुढे श्री ज्ञानदेव तुकाराम या 2 संतांचे नावं पुन्हा जोडलेले आहेत त्यांनी. अगोदर एवढाच घोष आहे पुंडलिक वरद हरी विठ्ठल. पुन्हा 2 संतांचे नावं जोडले श्री ज्ञानदेव तुकाराम. यापेक्षा दुसरी घोषणा आपलं घोषवाक्यच आहे. वारकरी संप्रदायाचं ब्रीद वाक्य आहे. सेव ब्रह्मरस आवडीने. तुकोबाराय सांगतात त्याची फलश्रुती. तुका म्हणे महा पातकी पतेत. तुका म्हणे महा पातकी पतेत. बोला. तुका म्हणे महा पातकी पतेत. तुका म्हणे महा पातकी पतेत. तुका म्हणे महा
पातकी पतेत तुका म्हणे महापातकी पतेत तुका म्हणे महापातकी पतेत तुका म्हणे महापातकी पतेत ऐसियाचे हित हेळा मात्र ऐसियाचे हित हेळा मात्र ऐसियाचे हित ऐसियाचे हित हेळा ऐसियाचे हित हेळा मात्र ऐसियाचे हित हेळा मात्र ऐसियाचे हित ऐसियाचे हित हेळा मात्रे या वाटा सूक्ष्म दुस्तर मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर मोडोनिया वाटा सूक्ष्म ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली का म्हणे महापातकी पाच महापापी आहेत जगात. अहो, चांगल्याचा उद्धार होईल, महापाप्याची काय वाट आहे? कोण कोण महापापी आहेत? ब्रह्महत्या सुरापानम स्तेयं गुर्वांगनापि च महन्ति पातकान्याहो तत्संसर्गी च पंचमहा. ब्रह्महत्या करणारा महापापी, ब्रह्महत्या मारिल्या गायी आणि काही पाप केले त्या तया घडती ब्रह्महत्या. सुरापानम मद्यप्राशन करणे महापाप, स्तेयम चोरी करणे महापाप, परदारेशी रत होणे गुरुवांगनापीच महापाप, आणि ह्या चौघाच्या संगतीत राहणं पाचवं महापाप. बघा ह्या चार पैकी कुणी आपल्या संगतीत आहे का? आपण पुण्यवान आहोत हो, आपण चांगला आहे, पण हे चौघ आहेत का बघा आपले फ्रेंड, ह्यांच्याशी फ्रेंडशिप आहे का बघा. ह्या चौघापैकी एक जरी ती म्हणाले महाराज इंग्रजी माराले आज. उगा खेड्यातले लोक बघून महाराज आज इंग्रजी आणला तर म्हणाले. सचिन आमचा फार लहान होता तो माहिती तिथे. पाचवा महापापी संगतीने तयार होतो. महापाप न करता, म्हणून संगत महत्वाची आहे. संतांचे संगती, म्हणून वैष्णवा संगती सुख वाटे आणि
निकमी देवा काही देणे. 11:30 वाजले तरी कळत नाही वैष्णवाच्या संगतीत. हो, आलं का लक्षात? मड जागायचं म्हणल्यावर रात्र जाता जात नाही. आणि मग लोक म्हणतात भजनी बोलवा. तू कधी आलता का आमच्या जागराला? हा, तुझ्या घरचे मडे जागा नेतो का आम्हाला? हा, भजनी बोलवा म्हणतात. रात्र कडला काढायसाठी का? का देव प्राप्त करण्यासाठी? तुझं म्हातारा आलतं का ते देवळाकडं जन्मात? हा, हालताय का वरताय देवळा तोंड माहित नव्हतं तुझ्या म्हाताऱ्याला? आम्हाला नेतो का जागराला? हा, आम्ही कुठेही जात नाही. आलं का लक्षात? त्याच्या घरचं ती म्हातारा वगैरे रामायणाला तरी यावं. तुळशीला तर पाणी घालणार, एकादशी सोमवार तर करणार असावं का नाही? वारी पंढरीची एकादशी सोमवार करणार, गाथा ज्ञानेश्वरी एकादी भागवत भावार्थ रामायण तरी वाचणार असावं. किंवा उगं पैसे टाळ नका की टाळी तर वाजवायला आलेलं असं होते. आणि मग आम्ही येऊ, बळ नाही येऊ, मना नाही येऊ, आम्हाला जागर करायचं म्हणून. तुझं म्हातारा परमार्थिक होता, तुला बोलवायचं तर काय गरज आहे? हा, रात्र जागून काढाय वापर करतो का आमचा? हा, बरं बरं, आमच्याकडे नाही का हुशारी? आम्हाला काही कळतच नाही. आलं लक्षात? कुठं करावं भजन? भजनाची जागा काय? तुकोबा राय सांगतात संगती फार महत्वाची आहे. सताम संगती रेवात्र साधनम प्रथमम स्मृतम. सत्संगती हे पहिलं साधन आहे. आपण महात्म्याच्या संगतीमध्ये प्रत्येक ठिकाणी आमच्या भागाला ठाकूरबुवाची परंपरा आहे. आमचं भजन उकळीकराचं आहे. उकळीकराचं भजन केदारी महाराजाचं आहे. आणि केदारी महाराज हे शिरवळ भागातले होते, गंगूकाका साहेबांच्या परिसरातले. हे भजनाची अशी शाखा आहे. ते आमचे कारभारी बुवा कोपरेकर, ते बाळकृष्ण बुवाचे टाळकरी, बाळकृष्ण बुवा रोकडोबा दादाचे टाळकरी, रोकडोबा दादा दादासाहेबाचे टाळकरी, सुगावकर रोकडोबा दादा. हा, असं सगळीकडे तेच असतंय. फाट्यानं फाटा, फाट्यानं फाटा. जंगलातला येल कुणीकडे कुणीकडे गेलेला असतंय. येवले शे रोप लावलेले. परंपरा मुळात एकच असते. साधू संतांची कुठल्या तरी मार्गातून आपण येऊन फड हे एक साच्या पद्धत आहे. फड बरं का? फड हा एक नियम आहे. त्या नियमावलीला धरून भजन असतं ते. फडकरी भजन असतं ते, बरं का? पण आयशियांचे हित दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती. एका क्षणामध्ये त्याचा उद्धार होतो. नामा म्हणे वर दिला नारायणे, विठ्ठल दर्शने मोक्ष जीवा. पंचमहापातके विश्वासघातकी, ज्यासी यमादिकी गांजीले. ऐशिया पतिता करी रे सनाथ, पूर्वी माझे अर्थ पंढरी राया. पुंडलिक रायाला देव म्हणले काही माग स्वतःसाठी, मला काही मागायचे नाही म्हणले. मी तुला काही ये म्हणलो नव्हतो, तुझं आपण होऊन आलास, मला काही मागायचं नाही. तुझ्यासाठी नाही तर हे मूड पापी जैसे कशी त्यांची काय वाट आहे, त्यांच्यासाठी तर माग. आणि मग तुमच्या आमच्यासाठी मागितलं पुंडलिक रायाने, महापाप्याचा उद्धार कर. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस. तात्काळ हा नाश अहंकाराचा. पंढरीत पाऊल ठेवल्यावर मोक्ष आहे, बरं का? कळस पाहिल्यावर मोक्ष आहे. देवाचं दर्शन घेतल्यावर मोक्ष आहे. तुका म्हणे मोक्ष विठोबाचे गावी, तुकाची लुटावी भांडारे. ही पंढरीत पाय ठेवला की मोक्ष आहे. कळस पाहिला की मोक्ष आहे. पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर नामा म्हणे वर दिला नारायणे, विठ्ठल दर्शने मोक्ष जीवा. भजन केल्यावर मोक्ष आहे. मुखे नाम हाती मोक्ष. किती सोपं करावं आणखी. तिथे गेल्यानंतर प्राप्त होतं. ऐसी साक्ष बहुतांची, वैष्णवाचा माल करा तुरा वस्तुशी. झालेली सेवा तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीने, आमचे रमेश महाराज, आदिनाथ महाराज फोन करतात, दरवर्षी सेवा देतात. आज या कार्तिक शुद्ध पंचमी सद्गुरू गंगू काका साहेबांचं गाथामूर्ती ज्यांचं जीवन, अशा महात्म्यांचं आज पुण्यस्मरण. पांडुरंग रायाच्या समचरणी सेवेचं तुळशीदर ठेवतो. बोलत असताना अपशब्द गेली असतील, लहान तोंडी मोठा घास झाला असेल, उदार अंतःकरणाने क्षमा करा. जे योग्य ते वारकरी संतांचं, दादासाहेबांचं चिंतन त्यांच्या चरणारविंदी ठेवून सेवेतून आपण उतराई होऊ. तुकाराम 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 तुकाराम.